मुंबईतील 6 अपघात प्रवण स्थळांवर उपाययोजना करा अशा सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आलेल्या आहेत। एका संस्थेच्या पाहणी अहवालानुसार मुंबईमध्ये रस्ते अपघातामध्ये अनेक जणांचा जीव जातोय। यामध्ये पूर्व उपनगरातील सायनमधील 3 ठिकाणांचा समावेश आहे। सोबतच माहीम जंक्शन, त्याचबरोबर वरळीतील NSCI सभागृहासमोरील रस्ता तसंच हाजी अली जंक्शन या ठिकाणी मोठे अपघात होतात। या ठिकाणी दिशादर्शक फलक, दुभाजकांसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आलेल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुंबईत दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत आहे आणि यावरच एका खाजगी संस्थेनं अहवाल तयार केलेला IITच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा अहवाल तयार केलेला आहे, ज्यामध्ये मुंबईतले काही असे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्यातलंच एक ठिकाण जे आहे ते हे सायनचं आहे। सायनवरून कुर्ला सायनच्या मधला जो ब्रिज आहे, या ब्रिजवरून जाताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। जे वाहन चालक आहेत, मग ते 4 चाकी वाहन चालक असो किंवा दुचाकी किंवा जड वाहतूक असो, ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। त्यांना या ठिकाणी दिशादर्शक नाही आहे आणि हेच या अहवालात सांगितल्यामुळे हा अहवाल आता जो परिवहन विभाग आहे त्यांच्याकडे देण्यात आला आणि परिवहन विभागानं मुंबई महापालिकेला हा अहवाल सोपवला असून यावर उपाय करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। महापालिका आता किती दिवसात हे रस्त्यावर दिशादर्शक असेल किंवा उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दिवसेंदिवस रस्ते अपघातामध्ये मृत्यूची संख्यासुद्धा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी, G24 मुंबई।